नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी शुभम पवार प्रहार डिजिटलमध्ये गजर हरिनामाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत अजय पावसकर नाखरे येथील बुवा आलेले आहेत। गोळप येथील मानेवाडीच्या साई मंदिरात आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार बुवा। नमस्कार। मुलाखतीची सुरुवात करताना नेहमीप्रमाणे आपण बुवांच्या एखाद्या अभंगाने किंवा गवळणीने आपण त्याची सुरुवात करणार आहोत। बुवा, मालिकेच्या सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की तुमचा एखादा सुंदर असा अभंग तुम्ही सादर केलात तर खूप बरं होईल। ठीक आहे। कृपाळू हा पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ, वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे
घरी विकाय एखाद्याला घरी पायी जडले सोंग, पायी जडले पायी जडले सोंग, पायी जडले पायी जडले जेवीन पायुहा 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 पंढरीनाथ पायुहा पंढरीनाथ वडिलांचे माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत वडिलांचे दैवत वडिलांचे दैवत बुवा तुमच्या नाव पंचक्रोशीमध्ये गाजलेलं आहे. हो. मला सांगा तुमची भजनाची जी आवड होती ती तुम्हाला कशी निर्माण झाली? ही आमची म्हणजे आवड माझे वडीलच या हरिनामामध्ये आयुष्य त्याने घालवलं आणि नंतर ते मी मनाशी विचार केला की आपण पण ह्या देवाचा नामस्मरणासाठी आयुष्य घालवलं. हा. म्हणून ह्या हरिनामामध्ये मी घुसलो. साधारण तुम्ही मंडळ स्थापन केलं हो. तर साधारण किती वर्ष झाली असेल तुमच्या मंडळाला? तरी 20-25 वर्ष झाली. त्याच्यामध्ये मंडळ स्थापन करताना तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा काय जाणवलं असं? पहिले म्हणजे आमच्या आधीचे बुवा वगैरे होते म्हणजे तिथपासून तो हरिनाम हा चालूच होता. हा. आणि नंतर मग नवीन पिढीने त्याच्यात भाग घेऊन आता आमच्यासारख्या नवीन याला बुवागिरीला त्यांनी हातभार दिला आणि आता आम्ही ते पुढे चालू ठेवलेलं आहे. तुमच्या या भजन क्षेत्रात आज तुमची 25 वर्ष उलटली. हो. मग त्याच्यात जेव्हा तुमचा प्रवास चालू झाला हो. त्यावेळेला तुमचे पहिले गुरु कोण होते? गुरु माझे रमाकांत जोशी म्हणून. त्यांच्या सानिध्यात तुमचा कसा प्रवास होता, म्हणजे काय सांगाल? म्हणजे ते आम्हाला आमच्या प्रेक्षकांना अधिक ऐकायला आवडेल की कशी सुरुवात झाली त्यांच्या बरोबर, कुठे भेट झाली पहिली असं? पहिली भेट म्हणजे मी मुंबईला होतो तेव्हा मी त्यांच्या भजनामध्ये मी वाजवायला जायचो. अच्छा. आणि वाजवत असताना नंतर मी कामाला जायला लागलं, मी तिथेच थांबायचो नंतर. आणि मी तिथे मला पेटी शिकायची. मला बुवाने सांगितले असते असते अजय तू ह्याच्यामध्ये घुस. आणि असते असते मला त्यांनी ते वळवलं आणि मी ते हरिनामाची कला तिथे घेतली. भजन जे तुम्ही गाताय किंवा भजन सादर करताय त्यावेळेला वाद्यवृंद हे असतातच. हो. मग त्या वाद्यवृंदांचं काय महत्व आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? वाद्यवृंद हे जर व्यवस्थित असेल तर त्या हरिनामाला चांगला गोडवा येतो. हा. हा, तर जास्त म्हणजे या हरिनामामध्ये वाद्यवृंदवाला व्यवस्थित असायला पाहिजे. हा. आणि तो आपल्या तोडीला तोड देणारा असेल तर ती गाडी पण रंगतात आणि त्या याला पण चांगला एक गोडवा येतो. खूपच अनुभव तुमचा चांगला होता. तुमचे शब्द प्रेक्षकांच्याच मनाला भिडले असतील. मला सांगा, भजनाची परंपरा ही जपताना तुम्ही आता बघा प्रत्येकाला प्रपंच असतोच, हो. पण प्रपंच करत असताना तुम्ही रियाजासाठी कसा वेळ देता, काय सांगाल? तर मी दिवसभर आमची काय कामधंदा असेल, मुलांचा काय शिक्षणाचा काय गोष्टी असतील त्या सांभाळून हा. संध्याकाळचा वेळ मी हा हरिनाम पेटी शिकण्यासाठी मी वेळ द्यायचो. पण त्यासाठी माझ्या घरातून माझ्या माघारणींनी सुद्धा कधी मला असं इतका वेळ देऊ नको असं कधीच सांगितलं नाही, की तुम्ही हे करताय हे चांगल्यासाठी करताय, कुठेतरी नाव तुमचं आज ना उद्या येणार आहे. आणि त्याच्यासाठी मी या हरिनामाकडे वळलो आणि त्यांची साथ गावली म्हणून मी आज इथपर्यंत आलो. भजनाची परंपरा तुमची चाललेली आहे, त्याचबरोबर आता नवीन डिजिटल युग आहे,
तुमच्या भजन मंडळात तरुण पिढीचा सहभाग कसा असतो? तर सुरुवातीला ही लहान मुलं म्हणजे जी आताची पिढी यांचा तिकडे लक्ष नव्हता. मग नंतर आम्ही या हरिनामामध्ये आध्यात्मिक त्यांना असं बोलून त्यांना आम्ही या हरिनामाचा किंवा या देवाविषयी जेव्हा माहिती आम्ही त्यांना सांगितली, की नामस्मरण सर्वात चांगली गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना इकडे वळलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांना ते सांगितलेल्या गोष्टी लक्षात आल्या आणि आता ती पिढी आमच्याबरोबर वळली आहे. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती दिलात. मुलाखतीच्या शेवट करताना आमच्या प्रेक्षकांना तुमची एखादी जशी भजनाची सुरुवात तुमच्या अभंगाने झाली, तशी शेवट ही गोड तुमच्या एखाद्या गवळाने झाला तर खूप चांगलं होईल. ईश्वर माई तुझा ग हरी जीव माझा जीव माझा जीव माझा याने रमविला जीव माझा याने रमविला जीव माझा याने रमविला ईश्वर माई वरी असता दुधाचे हे माठ वरी असता दुधाचे हे माठ वर असता दुधाचे हे माठ वर असता दुधाचे हे माठ गमावली आम्ही साऱ्या गवळणी गमावली आम्ही साऱ्या गवळणी गमवली आम्ही साऱ्या गवळणी गमवली आम्ही साऱ्या गवळणी जात होते मथुरे बाजारी जात होते मथुरे बाजारी जात होते
एका जनार्दनी तुझा सग काना 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 तुझवर सोसू त्याचा ठिकाणा तुझवर सोसू त्याचा ठिकाणा तुझवर सोसू याचा ठिकाणा तुझवर सोसू याचा याला ग बाई काही कळेना याला ग बाई काही कळेना जीवाचा याने जमवला माझा याने जमवला जीवाचा याने जमवला स्वदे बाई तुझा गहरी स्वदे बाई तुझा गहरी युवाचा याने जमवला युवाचा याने जमवला युवाचा याने जमवला